सकाळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जिल्हा परिषदेच्या सीईओ मीना यांच्यासह सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। या बैठकीमध्ये त्यांनी शेती, आरोग्य तसेच अन्य योजनांबाबत आढावा घेतला। आचारसंहितेमुळे अनेक कामे पेंडिंग होती, त्याबाबत आज बैठक झाली असून ज्या काही योजना थांबल्या होत्या यावर आणि जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली, अशी माहिती अंबादास दानवेंनी माध्यमांना दिली। यावेळी त्यांनी माध्यमांद्वारे चुकीचं बोलणाऱ्या महायुतीच्या नेत्यांवरही टीका केली आहे। जिल्हा परिषदेचं कारण आचारसंहिता होती मधल्या काळामध्ये अनेक कामं जनतेचे, ग्रामीण भागातल्या ग्रामपंचायतीचे, घरकुलाचे असतील, रस्त्यांचे असतील, आरोग्य केंद्रांचे असतील, शिक्षकांचे असतील, शाळा खोल्यांचे असतील, असे अनेक विषय पेंडिंग होते आणि त्याच्याविषयी मुद्दाम आढावा घेण्यासाठी सीओ साहेबांबरोबर सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करण्यासाठी मी आलो होतो। चांगल्या पद्धतीनं बैठक झाली, कारण हा जिल्ह्यातील ज्या ज्या योजना ज्या अधांतरी राहिलेल्या आहे, मागे राहिलेल्या आहे, विशेषतः घरकुलाच्या योजना असतील, कित्येक गोष्टीला अजून सरकारचं केंद्राचं अनुदान येत नाही, राज्यांनी काही असतं। आता जसं निजामकालीन शाळा आहे तिथं मंत्रिमंडळाची बैठक झाली, 20% जे लोकसहभाग असतो तो द्यायचं सरकारने कबूल केलं, अजून काहीच केलेलं नाही। म्हणून अशा ज्या ज्या काही विषय, घरकुल असतील, आता प्रधानमंत्री घरकुल मागच्या 2 वर्षांना कुठं आलेलेच नाही। मग या सगळ्या विषयात सीओ साहेबांशी चर्चा करून, कारण अधिवेशनसुद्धा तोंडावर आहे, राज्य सरकारकडे याचा पाठपुरावा करावा लागेल आणि मला असं वाटतं या जिल्ह्याच्या विकासाच्या हेतूनं मी ती भूमिका सातत्याने घेत आलो आहे। आताही मला असं वाटतं मी सगळ्या प्रशासनाकडून असा रिव्ह्यू घेतलेला आहे। अधिवेशनामध्ये राज्य सरकार असेल, राज्य सरकारचे मंत्री असेल, त्यांच्याशी चर्चा करून समन्वय साधून हे सगळे प्रश्न जिल्ह्याच्या विकासाचे मार्गी लावण्याचा संकल्प या बैठकीत आम्ही केला। एक शाळाही मंजूर केली शाळा मंजूर नाही, 8वी पर्यंत शाळा होती, 9वीचा वर्ग सुरू झाला पाहिजे, त्याचा प्रस्ताव वेळेत आला नव्हता। मी सीओ साहेबांना कार्योत्तर मान्यता देण्यासाठी 1 नाही तर 2 उर्दू शाळेचा मुद्दा आहे, 9वीचा वर्ग सुरू करायचा आणि सोमवारपासून 9वीचा हा वर्ग सुरू होणार आहे, तेही आदेश सीओ साहेबांनी दिलेले आहेत। पुण्याच्या ड्रग्ज प्रकरणामध्ये फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी समोर येते सध्या। आता त्यांनी मागे म्हटलेलं आहे की एखादं पुत्र जरी गाडी खाली आलं तर राजीनामा मागतात। आता जनाची नाही तर मनाची सगळ्या गोष्टी सगळ्यांनी ठेवल्या पाहिजे असं मला वाटतं। रोज रोज या सगळ्या गोष्टी होतात, पुण्याचं नाव बदनाम होतं आहे। पुणे आपली एक सांस्कृतिक राजधानी या महाराष्ट्राची, असं असताना पुण्याचं नाव अशा पद्धतीनं समोर येणं ह्या महाराष्ट्राच्यासाठी अतिशय दुर्दैवी आहे, अपमानास्पद आहे आणि म्हणून राज्य सरकारने याचे काहीतरी नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे।